मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाला विट्याजवळ अपघात, एक कार्यकर्ता जखमी. मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनाला विट्याजवळ अपघात झाला आहे. कडेगावहून विट्याकडे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जात असताना पाठीमागून आलेल्या एसटी बसने ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर धडक बसलेले वाहन ताफ्यातील पोलिसांच्या वाहनावर आदळले. या तिहेरी अपघातात ताफ्यातील त्यांचा बीड जिल्ह्यातील एक कार्यकर्ता किरण भगत हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तात्काळ जखमी कार्यकर्त्याला स्वतः वाहनातून विट्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची जखमी कार्यकर्त्याची विचारपूस केली आणि त्याच्या उपचाराची माहिती घेतली. जखमी किरण भगत याची प्रकृती स्थिर असून एक्सरे तपासणीनंतर कोणतेही फ्रॅक्चर नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर जरांगे पाटील पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. काय झालं? किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोरात डॅश मारला, त्याच्यामुळं त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहे, त्यांना फ्रॅक्चर काही नाही आहे, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकलं. आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधवाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला. ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा म्हणलं की मार पाठीमागून लागला आहे. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगले हॉस्पिटल. पळल्या गाड्या माघारी इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं आम्हाला माहीत नाही विड्याचं. आता त्यामुळे आता आमची माणसं येतीलच आता स्थानिकचे, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये. एकदम क्लिअर आहे, काय तुमच्या समोरच आहे. किरण भगतला जे झालं तुम्ही काही काळजी करायची गरज नाही, काय नाही एकदम व्यवस्थित. मूळ गाव कोणतं किरणचं? किरणचं तिप्पटवाडी बीड जवळ. रोज सोबत आहे, उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या गाडी. सगळ्या उभ्या होत्या. ओके. रोडवरती बाजूला उभा होता. एसटीवाला आलं, त्याच्या लक्षात आलं नाही? आलं नाही, त्याच्या लक्षात बघितलं नाही. काय असू शकतं त्याच्यावर काही शंका असायचं बी कारण नाही आणि याच्यावर तर अजिबातच नाही. त्याने डॅश मारल्यामुळे ते रोडवर जोरात पडला. ते कोणी काळजी करू नये, म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण. त्यामुळे आम्ही आहेत, काही काळजी करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित क्लिअर. तिथं म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जेव्हा भावाचे, माझ्या किरण तिथं पडला, मी बसतो सत्कार घेत तिथं. मी त्या गाड्या पिढ्या सगळ्या बाजूला ते JCB आणि पहिलं हॉस्पिटलला. ते समाजात लेकरापेक्षा मोठं काय, त्याला पण क्लिअर आहे, काही टेन्शन नाही. थँक्यू दादा, थँक्यू.